हरेश ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. कुणाल कुणाल नॉन स्ट्राईक एंड वरती. बॉलिंग मार्क वरती महेश. फार इम्पॉर्टंट षटक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न हरीश माली यांच्या शुभासे. हा पहिलाच बॉल फेस करत असताना 70चं टार्गेट आणि हातात बॅट असताना आपल्या या शुभ हातांनी पॉवर प्लेच्या षटकात 70च्या पाठलागाला विस्फोटक सुरुवात होईल का? पहिलाच बॉल निर्धाव. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले शॉट द ट्राय. हरीश माली तोच फटका केलायचा होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे मात्र वेगानं बीट होतोय बॅटर हरीश. फार अप्रतिम गोलंदाजी आहे. पहिल्याच 2 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये. 70चा बचाव करत असताना टीम अनबी 11 या मॅच मध्ये टॉस गमावला होता. चांगला खेळ. बॅटची कडा. रनआउटची संधी चुकी केली आहे. रनआउट होऊ शकला असता बॅटर. चुकी केली आहे. लेझी क्रिकेट. दाबेचा श्री गणेश बॉल नंबर 3 मध्ये. 3 बॉलमध्ये धावसंख्या 1 दाबेचा श्री गणेश. महेश वाघमारे फार चांगली गोलंदाजी करतोय. 70चा बचाव करायचा आहे. पहिल्याच 3 बॉलमध्ये एकच धाव त्यानं खर्च केले पॉवर प्लेच्या षटकात. एकनाथ ऑन स्ट्राईक. एकनाथ ऑन स्ट्राईक आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे सुरुवातीपासून 70 पर्यंत पोहोचण्यासाठी. खोलात होता बॉल. खणून काढला. अक्षरशः फ्लिक केलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट. स्क्वेअर लेग मध्ये येतोय. हा दर्जेदार चौकार. विहान 11चा कर्णधार उपस्थित आहे. त्याचप्रमाणे SB 11 संघाचा कर्णधार. हे षटक संपण्यापूर्वी आपण जर आला नाही तर आपण पॅनलाइज केले जाईल. नेक्स्ट बॉल. बॅटची कडा. शॉर्ट थर्ड मध्ये नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले कॅच. महत्वाचा धक्का. बॅटर एकनाथ इथून मात्र होतोय बाद. सत्तरचं लक्ष. मोठा फटका मनामध्ये आहेच प्रत्येक बॅटरच्या आणि त्या सिच्युएशन मध्ये हा सामना. पाच बॉल मध्ये धावसंख्या त्या 5. 70चे लक्ष 65 अजूनही करायच्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. सागरने 2 स्पेल फार अप्रतिम फेकलेत बॉलिंग मार्क वरती. वेगवान बॉल. तेज तरार यारकर. अप्रतिम बॉल फेकला. मॅग्निफिशंट यारकर. गोलंदाज महेश वाघमारेनं अंतिम बॉल येतोय निर्धाव. एका षटकाचा खेळ संपला. टोटल रन स्कोर कार्ड वरती 1 विकेट लॉस. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 70चे टार्गेट. आता येणारे 24 बॉल 65 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अनवी 11च्या विरोधात खुशी 11ला. चला SB 11चा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे विहान 11 संघाचा कॅप्टन टॉस करण्यात या लगेच. डोंट वेस्ट द टाइम. पहिला षटक संपलंय. उत्तर काजले.
आदरणीय उत्तरची काजले यांना मी विनंती करतो आपल्या शुभ असते या दोन संघादरम्यान आपण टॉस करायचा आहे. मॅच नंबर 2 इन ऍक्शन मध्ये भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026. आदरणीय उत्तरची काजले यांच्या शुभ असते दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. कॅप्टन विवेक आणि कॅप्टन दिनेश. SP11 टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग. हे पाहायलाच मिळतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. कर्णधार टॉस जिंकल्यानंतर डिसिजन पेंडिंग ठेवतो. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल इन कंट्रोल मध्ये. 70चा बचाव करतायत गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. वानखेडे सारखं मैदान, खरं तर छोटस आहे मैदान. आवाज चेस होऊ शकतात या मैदानावरती. एक धाव मिळते. डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये. चाचपडतोय हरेश माली. एकही मोठा फटका अद्याप तरी अजूनही आलेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 70चं मोठं टार्गेट चेस करत असताना 1 धावसंख्या पुढे. एकेरीनं धावसंख्या आहे ती टोटल 6 या आकड्यावरती. तिसरा बॉल या षटकातील. तिसरा बॉल पुन्हा क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न. वेगवान बॅटचा फ्लो ओपन झाला होता. ताकद जनरेट केली होती. पॉवर जनरेट करणारा स्ट्रोक. परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. थोडा शरीरापासून हा बॉल दूर ठेवला. लाईन योग्य टप्प्यावरती ठेवली. ओमकारनं फार चांगली बॅटिंग केली. ओमकारनं गोलंदाजी देखील अप्रतिम होते. धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन करतोय. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. आणि गोलंदाजानं दिलाय फलंदाजाला चकमा या बॉलवरती. आणखी एक निर्धाव चेंडू. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 6 आकड्यावरती. बॉल संपले त्या षटकातील टोटल 4. अजूनही संघर्ष संपूर्णपणे बॅकफूट वरती आहे मॅच मध्ये. खुशी 11 इथे देखील व्यवस्थित बॅटवरती नाही. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी पोहोचलाय हरेश माली सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये. रन मिळते ती पुन्हा एकदा 1-1च्या मदतीने. धावसंख्या आहे ती टोटल 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. एकच गडी गमावलाय. परंतु जे आस्किंग रन रेट हा खरं तर आता वाढलाय. खरं तर 19.89चं रिक्वायर्ड रन रेट तुम्ही पाहतोय. टोटल करंट रन रेट 3.50. खोलात टाकलेला बॉल. बॅटची करा. चांगली फिल्डिंग. वेस्ट ऑफ. चांगली फिल्डिंग केली. धाव मिळते ती 1. एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या ती 2 षटकांमध्ये. 4च्या इकॉनॉमीनं 8. 70चे भलं मोठं टार्गेट. आणि आता येणारे 3 षटक 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये या षटकामध्ये आक्रमण चढवावं लागेल. खरं तर किमान 20 ते 25 धावांचं एक षटक हवंय जिथून कमबॅक होऊ शकतो. खुशी 11 संघाचा देखील या मॅच मध्ये. चला SB11 डिसिजन. SB11 डिसिजन. बॅटिंगचा निर्णय SB11 स्वीकारलाय. प्रथम फिल्डिंग साठी इन्व्हाइट केले. 5 रन काढण्यात आले. ते विवेक कॅप्टन याच्या विहान 11 संघाला सांगितलं की तुम्ही प्रथम फिल्डिंग करा आणि प्रथम बॅटिंग आम्ही या मॅच मध्ये करू. SB11 हे संघाचा निर्णय तुम्ही पाहताय. पहिलाच सामन्याचा आनंद तुम्ही घेताय. 70चं मोठं टार्गेट पहिल्याच मॅच मध्ये धावांनी बनून आले. मैदान छोटस मैदान आहे. पाहता क्षणी मैदान देखील भुरळ पाडते मनामध्ये. ॲज अ बॅटर असं वाटतं की बॉल मिडल झाला की बॉल सीमापार सहज जाऊ शकते. छोटंसं मैदान. गोलंदाजांचा कर्दनकाल. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये हे चिन्ह कदाचित अंगलाट आलंय. कारण फार अप्रतिम गोलंदाजी चालू आहे खरं तर टीम अन्वी 11 संघाकडून. तिसऱ्या षटकात आला पुन्हा महेश वाघमारे. पहिल्या षटकात जबरदस्त बॉलिंग. खोलात टाकलाय. खणून काढण्याचा प्रयत्न आहे. मिडऑफ मध्ये रनआउटची शक्यता आहे. बॅटर सेफ असेल कदाचित. सर्वप्रथम हाताचा स्पर्श यष्टीवरती झाला. तिथे स्टंप डेड झाला आणि त्यानंतर बॅट्समन पोहोचला होता नॉन स्ट्राईक एंडवरती. रन मिळते ती या बॉलवरती फक्त आणि फक्त. निर्धाव चेंडू. प्रत्येक बॉलमध्ये धावा येणं आणि त्यानंतर एखादा मोठा फटका येणं आता हे समीकरण आहे. कारण 17 बॉलमध्ये 62. प्रयत्न जरूर करतो हरेश माली परंतु त्याच्या रडारमध्ये त्याला बॉल मिळत नाहीयेत. इतकी फार चांगली अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अन्वी 11 संघाकडून महेश वाघमारे करतोय. हा देखील खोलात बॉल. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला उचलतोय. रन मिळणार नाहीये. एकच. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या आहे ती 9 आकड्यावर. थेंबे थेंबे तले साचे. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायचे आणि असं असताना मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका धाब्याने पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. मोठे फटके हवे त्या मॅच मध्ये.
पुढे सरकण्यासाठी अन्वी 11ला. नेक्स्ट बॉल महेश वाघमारे. लॉंग ऑनला, लॉंग ऑफ मध्ये बॉल गेलाय. फिल्डिंग चांगली आहे. डाऊन द ग्राउंड केला होता. पुन्हा एकदा सिंगल. अजूनही प्रतीक्षा आहे मोठ्या फटक्याची. ते मोठे फटके येतच नाहीयेत. प्रयत्न करतायत परंतु फार चांगली गोलंदाजी येते महेश वाघमारेची देखील. 3 बॉलमध्ये धावा त्यानं खर्च केला. 2 पहिल्याच मॅचचा आनंद घेत आहे. पहिल्या षटकात त्यानं धावा खर्च केल्या. 5-1 फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलं. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 3 ओमकारच्या. इकॉनॉमिकल स्पेल. एकही गडी बाद त्यानं केला नाही परंतु एक इकॉनॉमिकल स्पेल. आता ओव्हर नंबर 3 मध्ये महेशचा देखील चांगलं षटक. खांद्याचा वापर केला, बाउन्सरचा वापर केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हरेच चाचपडतोय पुन्हा एकदा. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. बॅटर खऱ्या अर्थानं झुंज देतोय कारण मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. तो फटका येत नाही अजूनही. बॉल संपले त्या षटकातील टोटल 4. बॉल नंबर 5 कट केला यावेळी. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि इथे मात्र बॉल निघून चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा संपली आहे. बॉल चाललाय डीप थर्ड मॅनला. हा येतोय नेत्रदीपक चौकार. चौदा धावात बादची कडा. चुकी केले प्लास्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. लॉंग स्टॉप मध्ये चाललाय लगातारचा दुसरा चौकार हरेश मालीच्या बॅटमधून. तीन षटकांमध्ये धावसंख्या येते 18 आकड्यावर. 7ची इकॉनॉमी आता काढण्यात यश आले. आस्किंग रन रेट खरं तर आता वाढलाय. बावन्न धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच अजूनही संपलेला नाही आहे. षटकात किमान 25 ते 30 या मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करण्यासाठी या षटकात किमान 20 ते 25 धावा आल्या ना तर अंतिम षटकामध्ये देखील सामना चुरशीचा होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. 2 षटकांमध्ये 52ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. डाऊन द ग्राउंड केलाय. जबरदस्त बॉलिंग. यार्कर लेंथ सातत्याने हाताळले जात आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती बाबूराव आलाय. क्रॉस बॅट पाण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये बॉल. काऊ कॉर्नर पेसला रन मिळते ती फक्त आणि फक्त 1च्या मदतीनं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 20 रन धावफलकावरती. 50ची आवश्यकता आहे 10 बॉलमध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 धावसंख्येची आवश्यकता. खोलात टाकलेला बॉल त्यावरती हॅमर करत असताना लाफ्ट केला बॉल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय. हा उत्तुंग असा षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती. आणखी एक लाभ काढण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. त्याच कारणास्तव बॅटच्या रदारमध्ये बॉल येऊ शकलेला नाहीये. 1 मोर डॉट बॉल. 26 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42ची आवश्यकता. लोवर फुल टॉस बॉल. फटका हवेमध्ये. लॉंग ऑफ मधून येतोय क्षेत्ररक्षक. जजमेंट करतोय. खरं तर आवाक्याच्या बाहेर होती झेल. त्याच कारणास्तव झेल न स्वीकारण्याचं स्वीकारलं. तोपर्यंत धावा मिळाल्या 2-2च्या मदतीने धावसंख्या येते 28 आकड्यावर.
वेगवान बॉल दिशा करावे पंच गौतम सर सांगतायत एक्स्ट्राचे धाव वाईट बॉलनं एक्स्ट्राचे धाव ॲड होते धावसंख्या 29. तेहतीस धावा आहेत 4 षटकांमध्ये अंतिम एका षटकाचा आता खेळ बाकी आहे 37ची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉलमध्ये पाचवे षटक अंतिम 6 बॉल 37 लोवर फुलटॉस बॉल फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक नाहीये डीप फाईन लेग मध्ये पाठवलाय बॉल हरीश मालीच्या बॅटमधून येतोय चौकार 37 धावा धावफलकावर 33ची आवश्यकता आहे 5 बॉल मध्ये लीग स्टेज मॅच मध्ये रन रेटला देखील फार महत्व आहे आणि इथून मात्र हार आणि जीत यामधील थोडा फरक कमी करण्यासाठी आता संघर्ष करतोय हरीश माली 37 धावा 33ची अजून आवश्यकता आहे 5 बॉल मध्ये सामना तर खरं तर जिंकण्यासाठी थोडा अशक्य आहे खुशी 11 संघासाठी परंतु त्या विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हरीश माली करतोय बॅकफुटला जाऊन हुक केलाय स्ट्रोक लॉंग लेग मध्ये पाठवलाय फाईन लेग नंतर येतोय हा लॉंग लेग मध्ये चौकार 41 धावा 29ची आवश्यकता आहे 4 बॉल शिल्लक आहेत 4 बॉल मध्ये 29 नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचे विहान 11 आणि SP 11 मॅच संपेल तसा आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा स्लॉट मध्ये फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय हा फ्लायटेड षटकार बॅटर हरीश मालीच्या माध्यमातून हार आणि जीत यामधील अंतर थोडं कमी करण्याचा प्रयत्न करतोय हरीश माली लीग स्टेज मध्ये महत्वाचं आहे 23ची आवश्यकता अजूनही 3 बॉल मध्ये गोलंदाजाने एक चुकी केली तर या मॅच मध्ये पुन्हा बनवू शकतो खुशी 11 अकोटाप्याचा बॉल अप्रतिम फटका नेत्रदीपक टायमिंग बॉल एक टप्प्याच्या अंतर गाठत चूम अंतर होतोय सीमा पार येतोय चौकार 19 धावसंख्येची आवश्यकता आहे 2 बॉल मध्ये 41 धावा धावफलकावरती 51 धावा धावफलकावर 52 आहेत माफ करा धावफलकावरती धावा 18 धावसंख्येची आवश्यकता आहे बॉल शिल्लक आहेत ते 2 अकोटाप्याचा बॉल वन्स अगेन ऍक्शन रिप्ले शॉट हरीश मालीच्या बॅट मधून डीप थर्ड मॅन मध्ये लगातारचा दुसरा चौकार आणि टोटल षटकारानंतर 2 चौकार येतात या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा दुसऱ्या बॉल मध्ये 4 तिसऱ्या बॉल मध्ये षटकार चौथ्या बॉल मध्ये चौकार आणि 5व्या बॉल मध्ये चौकार टोटल 5ही बॉल मध्ये बाउंड्री झाल्यात खरं तर खुशी 11 संघासाठी ज्या धावा प्रथम षटकांमध्ये हव्या होत्या ना त्या खरं तर आता थोड्या उशिराने धावा येत आहेत परंतु संघर्ष लाजवाब होता या षटकात हरीश मालीचा एका बॉल मध्ये आता 14ची आवश्यकता आहे अकुटप्प्याचा बॉल आणखी एक सौंदर्यात्मक फटका डीप पॉइंट मध्ये हा नेत्रदीपक षटकार येतो अंतिम क्षणी धाव संख्या पोहोचली ती टोटल 61 आणि 8 धाव संख्येने सामना जिंकलाय खरं तर अन्वी 11 संघाने कॉंग्रॅच्युलेशन पहिला सामना जिंकलाय खरं तर
हरेश माली एकटा लढला मॅच मध्ये, धावा जमवल्या त्याने टोटल 18 बॉल मध्ये 41 धावसंख्येची विस्फोटक इनिंग हरेश मालीने साकारली. सामना जरूर जिंकला अन्वी 11 परंतु खुशी 11च्या